हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन बघतोय. मी तुम्हाला म्हणलं होतं तसं आपण आता अवघड प्रॉब्लेम्स घेणार आहोत. आज मी तुम्हाला HSC बोर्डच्या पेपरमध्ये 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आलेला एक प्रॉब्लेम घेणार आहे. तुमच्या स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. त्याचा पहिला हेडर आला नाहीये, तो मी वाचून दाखवते तुम्हाला. फॉलोइंग इज अ रिसीट पेमेंट अकाउंट ऑफ वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेज औरंगाबाद फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2019. प्रॉब्लेम वाचायला घेऊयात आपण. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2019. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश अकाउंट आहे 11,750. ट्युशन फीज 17-18, 18-19. आपला आता करंट इयर कोणतं आहे? 31 मार्च 19 इयर एंडिंग असेल तर 18-19 हे आपलं करंट इयर आहे. सो ट्युशन फीज मधले 18-19 करंट इयरचे आहेत, 17-19 प्रिव्हियस इयरचे आहेत. ऍडमिशन फीज, इन्कम, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स, इन्कम, डोनेशन फॉर प्राइज फंड. आता इथे तुम्ही चुकू शकता. प्राइज फंड साठीचं डोनेशन हे स्पेसिफिक डोनेशन आहे, हे लायबिलिटीला घ्यायचं. जेव्हा डोनेशन जनरल असतं तेव्हाच फक्त ते इन्कमला घ्यायचं. अदरवाइज स्पेसिफिक डोनेशन असेल तर ते लायबिलिटीला घ्यायचं. सो हे लायबिलिटीला जाणार आहे. गव्हर्नमेंट ग्रँट इज इन्कम. पेमेंट साइडला बघूया. बँक ओव्हरड्राफ्ट हा ओपनिंग बॅलन्स आहे. सॅलरीज टू टीचर एक्सपेंडिचर बुक्स परचेस्ड ऑन 1 जुलै 2018. म्हणजे जुलै पासून मार्च एंड पर्यंतचं कॅल्क्युलेशन करायचंय. 9 महिने होतात जुलै पासून मार्च एंड पर्यंत. सो जर डेप्रिसिएशनचा रेट दिलेला असेल तर ह्या ऍडिशन टू बुक्सला फक्त 9 महिन्यांसाठीचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, ऑफिस रेंट एक्सपेंडिचर, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जातील दोन्ही. फर्निचर ऍसेट 1 जानेवारीला परचेस केलेला आहे, म्हणजे 3 मंथ साठीचा डेप्रिसिएशन येणार ह्याच्यावर. कुठल्या अमाऊंटवर? 20,000 जी ऍडिशनल आहे तेवढ्यावरती. क्लोजिंग बॅलन्सेस ऍसेटला जाणार आहेत. ऍडिशनल इन्फॉर्मेशन फॉर द करंट इयर 18-19 ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग 5,000. ट्युशन फीजला डॉट करून ठेवायचा आहे. 50% ऑफ ऍडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज. ऍडमिशन फीला डॉट करायचा आहे. आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर्स 6,000. सॅलरीज टू टीचरला डॉट करायचं आहे. डेप्रिसिएशन आहेच आहे बघा. बुक्स अँड फर्निचर दोन्ही ह्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे. आणि 50% ऑफ गव्हर्नमेंट ग्रँट शुड बी कॅपिटलाइज. सो गव्हर्नमेंट ग्रँट सुद्धा इनर कॉलम मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आहे ऍसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. बिल्डिंग 9 लाख, फर्निचर 3,50,000, बुक्स ऑफ रुपीज 2,50,000. ही सगळे फिक्स्ड ऍसेट्स आहेत, ऍसेटला जाणार. 9% बँक डिपॉझिट्स इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे 1,50,000. सो आपल्याला मगाशी इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स दिसलं होतं बघा, त्याच्यावरती ही ऍडजस्टमेंट असणार आहे. ट्युशन फीज रिसिवेबल 3,500 हे सगळं ऍसेटला जाणार. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी, कॅपिटल फंड लायबिलिटी. ठीक आहे. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 19. बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? फर्स्ट स्टेप आपली असते ओपनिंग बॅलन्स शीट करून घ्यायचे. मी इथे ऑलरेडी फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे, तुम्ही पण करून घ्या. मी इथे तुम्हाला दाखवते ओपनिंग बॅलन्स शीट कशी करायची ते. हे सगळं रेडी करून घ्या. आपण ओपनिंग बॅलन्स शीट पासून सुरुवात करूयात. ओपनिंग बॅलन्स शीट बनवायला घेतोय आपण. ड्राफ्ट ऑलरेडी आपण आखून घेतलेला आहे. त्याला वर्किंग नोट नंबर 1 म्हणायचा आहे. ऍसेट्स अँड लायबिलिटीज काय काय दिलेल्या आहेत? बिल्डिंग 9 लाख. ऍसेटची सुरुवात फिक्स्ड ऍसेट्स पासून करतात, म्हणून आपण आधी बिल्डिंग पासूनच सुरुवात करणार आहोत. 9 लाख आहेत बिल्डिंग. त्यानंतर आहे फर्निचर 3,50,000. फर्निचर 3,50,000. नंतर आहेत बुक्स 2,50,000. 9% बँक डिपॉझिट्स 1,50,000. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे ही. जेव्हा आपण पोस्टिंग करू ना क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये, त्यावेळेला इनर कॉलम मध्ये लिहायची ही फिगर. 1,50,000 आहे. ट्युशन फीज रिसिवेबल्स 3,500. ट्युशन फीज रिसिवेबल कुठल्या इयरचं असणार आहे? हे ओपनिंग बॅलन्स शीट करतो म्हणजे फायनान्शियल इयर 17-18 असणार आहे. जे प्रिव्हियस इयर होता, आता आपण 18-19 करतोय, म्हणजे हे 17-18 साठीचे आहेत 3,500. आणि बँक ओव्हरड्राफ्ट 14,250. बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे. लायबिलिटीची सुरुवात आपण कॅपिटल फंड पासून करतो. कॅपिटल फंड आहे 16,51,000. मग आपण खाली लिहूयात
बँक ओव्हरड्राफ्ट. आता तुम्हाला त्यांनी कसं कन्फ्युजन करायचा प्रयत्न करतात बघा. इथे आता ओपनिंग बॅलन्स जर तुम्ही पाहिलेत ना याचे रिसीट पेमेंटचे, तर कॅश अकाउंट पण होतं आणि बँक ओव्हरड्राफ्ट पण होतं. ऍडजस्टमेंट मध्ये देताना तुम्हाला फक्त बँक ओव्हरड्राफ्ट दिलं. मग तुम्ही काय चुकणार, इथे कॅश बॅलन्स घ्यायचा राहिला तर तुमचं सगळं पुढचं चुकणार आहे. मग देताना त्यांनी जर ओव्हरड्राफ्ट दिला तर कॅश बॅलन्स पण द्यायला पाहिजे होता. पण ते हुशार आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त आपण हुशार आहोत की नाही. मग आपल्याला माहिती आहे ओपनिंग बॅलन्सेस घ्यायचे आहेत. सो इथे कॅशचा बॅलन्स घ्यायचा आहे. कॅश इन हँड 11,750 म्हणून ओपनिंग बॅलन्स शीट करायची. बरेच जण ओपनिंग बॅलन्स शीट करत नाहीत आणि मग ओपनिंग बॅलन्स शीट टॅली झालेली नसते आणि पुढचं सगळं करायला घेतात. आता आपण आधी हे टॅली करून घेऊयात. बॅलन्स होतोय का बघूया. मॅच झाली ओपनिंग बॅलन्स शीट 16,65,250 ला मॅच झालेली आहे. सो ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर खरंच पुढचं काही मॅच होणार नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तुमचा गोंधळ कुठे होईल. सो आता ओपनिंग बॅलन्स शीट झालेली आहे. आपण आता ऍक्च्युअली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. ह्याचं पोस्टिंग करायचंय. इनर कॉलम मध्ये फिगर्स लिहायचे. आपल्याला माहितीये कुठे ऍडिशन आहे, कुठे डेप्रिसिएशन आहे, ऍडजस्टमेंट कशा कशाला आहेत, आणि मग आपण रिसीट पेमेंटचं पोस्टिंग करायला घेऊयात. आधी ओपनिंग बॅलन्स शीट इथे पोस्ट करायचे. ठीक आहे. कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स आहे 1651,000. इनर कॉलम मध्ये फिगर आहे ही बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्टची ही फिगर आपण घेणार नाही आहोत कारण ही ओपनिंग बॅलन्स शीट मधली आहे. सो आपण क्लोजिंग रिसीट पेमेंटचं पोस्टिंग करताना बँकेचा बॅलन्स घेऊयात. इकडे बघा बिल्डिंगला ऍडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम फिगर 9 lakhs. फर्निचर इनर कॉलम 3,50,000. फर्निचरला ऍडजस्टमेंट 2 आहेत. एक तर ऍडिशन टू फर्निचर पण होतं आणि डेप्रिसिएशन. सो 3 लाईन्स सोडायच्या आहेत. मग बुक्सला पण सेम 2,50,000. ऍडिशन पण आहे आणि डेप्रिसिएशन पण आहे. 3 वही सोडायचे आहेत. 9% बँक डिपॉझिट्स. ही इम्प्लाइड ऍडजस्टमेंट म्हणजे काय म्हटलं मी मगाशी की डिपॉझिटचं पर्सेंटेज दिलेलं आहे. सो त्याच्यावरचा इंटरेस्ट बरोबर आहे का नाही हे चेक करायचंय आपल्याला. सो इनर कॉलम 1,50,000. ट्युशन फीज रिसिवेबल इथे एक ओळ सोडून लिहायचंय. ट्युशन फीज रिसिवेबल कोणत्या इयर साठी आहे. फायनान्शियल इयर 17-18 3,500 इनर कॉलम. कॅश इन हँड ह्याच्यातला घ्यायचा नाहीये. ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करून झाली. आता आपण ज्याचे ऍडजस्टमेंट होत्या इनर कॉलम मध्ये लिहिले. रिसीट पेमेंट पोस्ट करायला घेऊयात. रिसीट साइड वाचते मी. ट्युशन फीज 38,500. डायरेक्ट आउटर कॉलम का वाचलं मी, कारण आपलं काय आहे नियम, आपण जी आउटर कॉलमची फिगर असते ती इन्कम म्हणून घेतो आणि मग त्याच्यावर सगळ्या ऍडजस्टमेंट करतो. सो इनर कॉलम फिगर आहे 38,500. आता ह्याच्यावर ऍडजस्टमेंट काय आहे 17-18 चे त्याच्यातले 3,500 आहेत जे आपल्याला नको आहेत. सो ते आपण इमिजिएटली लेस करून टाकू. 17-18 रिसिवेबल दिसत होतं जे ह्याच्यात इन्क्लुडेड आहे रिसिव्ड म्हणून. सो आपण कट ऑफ करूया ते. लेस रिसिव्ड फॉर फायनान्शियल इयर 17-18 अमाऊंट किती आहे 3,500. सो 35,000 जी खालती उरलेली अमाऊंट आहे ही करंट इयर साठी आहे 18-19. ऍडजस्टमेंट आहे. सेकंड इफेक्ट द्यायला पाहिजे. इथून लेस करूया. रिसिव्ड इन 18-19. 17-18 चे जे रिसिवेबल होते ते रिसिव्ड इन 18-19. वर्डिंग काय लिहायचंय हे लॉजिकली लिहायचंय. ऍडमिशन फीज 8,000. इथे एक 2-3 ओळी सोडा आणि मग लिहा ऍडमिशन फीज 8,000 इनर कॉलम कारण त्याच्यावर कॅपिटलाइज करायचं आहे. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स एक ओळ सोडून लिहिते मी. बाय इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इनर कॉलम फिगर आहे कारण हे 9% किती येते ते बघायचंय आपल्याला. 12,750 इनर कॉलम फिगर आली ही. त्याच्यानंतर आहे डोनेशन फॉर प्राइज फंड. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला स्पेसिफिक डोनेशन आहे. सो लायबिलिटीला जाणार आहे हे. डोनेशन फॉर प्राइज फंड अमाऊंट किती आहे प्राइज फंड 45,000. ह्याच्यावर ऍडजस्टमेंट नव्हती ना. नाही.
त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट ग्रँट, बँक डिपॉझिटच्या इंटरेस्टला एक ओळ सोडा आणि मग लिहायचंय गव्हर्नमेंट ग्रँट. ही पण कॅपिटलाइज करायची ऍडजस्टमेंट होती 86,500 इनर कॉलम. रिसिट्स झाल्या. पेमेंट्स करूयात आता. ओपनिंग बँक ओव्हरड्राफ्ट घ्यायचा नाहीये. सॅलरीज टू टीचर्स एक्सपेन्सेस मध्ये येणारे टू सॅलरीज टू टीचर्स, याला पण ऍडजस्टमेंट होती. सो इनर कॉलम फिगर 1,20,000. याला आउटस्टँडिंग सॅलरीची ऍडजस्टमेंट होती मला वाटतं. बुक्स परचेस्ड, बुक्स मध्ये ऍडिशन ड्युरिंग इयर. किती ऍडिशन केली बुक्सची? 30,000. याच्या सगळ्याच्या आपल्याला ऍडजस्टमेंट करायच्या आहेत. ऍड करून फिगर आली 2,80,000. सॉरी, ऍडजस्टमेंट नाही, मला वर्किंग नोट्स म्हणायचं होतं. सो सगळ्यांच्या वर्किंग नोट्स आपल्याला करायला लागणार आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 3,500. एक ओळ सोडून लिहायचंय टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आउटर कॉलम 2,500. ऍडजस्टमेंट नाहीये, सॉरी 3,500. मग अशा चुका होतात. म्हणून मी सांगितलं तुम्हाला. मला आता कसं कळलं, मी इथे लिहिल्यानंतर पुन्हा एकदा ती फिगर चेक करत असते. तुमच्या हातात पेपर असतो की नाही, तुम्ही एकदा अमाऊंट इथे लिहिली आणि पुढची अमाऊंट चेक करायला जाताना पुन्हा एकदा डोळ्यांनीच तपासायचं की अरे पहिली अमाऊंट लिहिलेली आपण बरोबर आहे का. ऑफिस रेंट 4,500. टू ऑफिस रेंट 4,500. स्पोर्ट्स एक्सपेन्सेस 750. टू स्पोर्ट्स एक्सपेन्सेस. अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस 6,000. हे सगळे एक्सपेन्सेस आहेत आणि ह्याला काही ऍडजस्टमेंट नाहीये. फर्निचर 20,000 परचेस केलेलं आहे. सो इथे लिहायचंय ऍडिशन ड्युरिंग द इयर 20,000. त्याची जी डेट आहे ही डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करताना इम्पॉर्टंट आहे. आता इथे डेट लिहायची गरज नाहीये. आपण ज्या वेळेला डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करू ना तिथे लिहूयात आपण. आता क्लोजिंग बॅलन्सेस. इथे एक ओळ सोडलीये मी कारण ट्युशन फीज करंट इयरचे पण आउटस्टँडिंग आहेत. क्लोजिंग बॅलन्सेस, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. अमाऊंट 100 आणि 3,400. ठीक आहे. पोस्टिंग करून झालंय. आता ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे करंट इयर 18-19 ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग ₹5,000. आउटस्टँडिंग म्हणलं की ऍड करायचं. सो इथे ऍड आउटस्टँडिंग 5,000. सो टोटल झाली 40,000. आउटस्टँडिंग आहे. ऍसेटला येणार राईट इफेक्ट. ऑलरेडी इथे ट्युशन फीज रिसिवेबल लिहिलेलं आहे. मी फक्त फायनान्शियल इयर 18-19 प्लस 5,000 म्हणजे टोटल आत्ता शिल्लक किती आहे? 5,000 आउटस्टँडिंग आउटर कॉलम मध्ये आले. 50% ऑफ ऍडमिशन फीज टू बी कॅपिटलाइज. ऍडमिशन फीजला लेस 50% कॅपिटलाइज. कॅपिटलाइज करायचे म्हणजे इन्कम मधनं कमी करून कॅपिटल फंडला ऍड करायचे. 50% म्हणजे 4,000 आउटर कॉलम मध्ये आले 4,000. स्पेसिफिक जर दिलेलं असेल की ऍडमिशन फीज कुठल्या पर्पज साठी कॅपिटलाइज केले तर आपण सेपरेटली लिहिलं असतं. स्पेसिफिक रिझन न दिल्यामुळे कॅपिटल फंडला ऍड होणार आहेत. ऍड ऍडमिशन फीज कॅपिटलाइज्ड. अमाऊंट आहे 4,000. नंबरच्या खाली नंबर आला पाहिजे. लिहितानाच बरोबर लिहा. आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर 6,000. सॅलरीज टू टीचर इनर कॉलम मध्ये लिहिलंय. आउटस्टँडिंग शब्द आला, ऍड करायचंय. आउटस्टँडिंग 6,000. सो 1,26,000 आउटर कॉलम मध्ये फिगर आली. ऍड केलेला आहे आपण एक्सपेंडिचर जेव्हा ऍड करतो तेव्हा ती लायबिलिटी असते. सो इथे आपल्याला लिहायचंय आउटस्टँडिंग सॅलरीज फायनान्शियल इयर 18-19. सगळीकडे फायनान्शियल इयर कंपल्सरी लिहायचं.
कारण जेव्हा नेक्स्ट इयरला ते कॅरी फॉरवर्ड होतं तेव्हा ते कुठल्या इयरचं आउटस्टँडिंग आहे ते कळतं आपल्याला. डेप्रिसिएशन ऑन बुक्स 10%, फर्निचर 15%. आता बुक्सचा ओपनिंग बॅलन्स आहे 2,50,000 आणि ऍडिशन ड्युरिंग द इयर आहे. सो आपल्याला डेप्रिसिएशन वर्किंग नोट करायला लागणार आहे. सो वर्किंग नोट नंबर 2, डेप्रिसिएशन ऑन बुक्स. आता इथे मी 2 कॉलम्स करतेय, ओपनिंग बॅलन्स आणि दुसरा कॉलम आहे ऍडिशन. ओपनिंग बॅलन्स आहे आपला 2,50,000. 2,50,000 वरती डेप्रिसिएशनचा रेट बुक्सचा दिलेला आहे 10%. सो 10% म्हणजे 10/100. सो 25,000 ओपनिंग बॅलन्स वरती डेप्रिसिएशन झालं. आता बुक्स ड्युरिंग द इयर म्हणजे 1 जुलैला परचेस केलेत. सो ऍडिशन ऑन 1 जुलै 2018. सो 1 जुलै 2018 म्हणजे इयर एंड पर्यंत 9 मंथ झाले, मगाशी आपण म्हणलं होतं हे. सो 30,000 ऍडिशन आहे, 10% रेट आहे, 9/12 9 मंथ साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 2250 हे ऍडिशन ड्युरिंग द इयरच्या ह्याच्यावरचं डेप्रिसिएशन झालं. सो 2250 ही अमाऊंट ऍडिशनची आणि ओपनिंगची 25,000. सो टोटल डेप्रिसिएशन किती झालं? 25,000 प्लस 2250, 27,250 हे डेप्रिसिएशन झालं बुक्सवरचं. एंट्री कशी करायची? लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेटमध्ये वर्किंग नोट नंबर 2, 27,250 लेस केले, आउटर कॉलम मध्ये फिगर आली 2,52,750. एक्सपेंडिचर मध्ये लिहायचंय 2 डेप्रिसिएशन, खालती बुक्स, इनर कॉलम 27,250. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे 15%. सो आपली वर्किंग नोट नंबर 3, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. हे तुम्ही नेक्स्ट पेजवर केलं तरी चालणार आहे बरं का, इथे गिचमिडीत नाही लिहिलं तरी हरकत नाहीये. इथे पण 2 कॉलम करणार आहे मी, ओपनिंग बॅलन्स आणि ऍडिशन. ओपनिंग बॅलन्स आहे फर्निचरचा 3,50,000. 3,50,000 वरती 15%, 52,500 आलं. 15%. त्याच्यानंतर ऍडिशन किती आहे? 20,000 ऍडिशन आहे. ऍडिशन कधी झालेली आहे? 1 जानेवारी 19 म्हणजे 3च महिन्यांसाठी वापरलंय. सो 20,000 इंटू 15% इंटू 3/12. सो ही झाली 750 अमाऊंट. आता टोटल डेप्रिसिएशन 52,500 प्लस 750, 53,250 फर्निचरचा टोटल डेप्रिसिएशन आलं. इथे लिहिताना काय लिहायचं? डेप्रिसिएशन लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेटमध्ये वर्किंग नोट नंबर 3, 53,250 ही अमाऊंट लेस होणार आहे. सो आउटर कॉलम मध्ये फिगर आली 3,16,750. डेप्रिसिएशन इथे बुक्सच्या खालती लिहायचंय, एक्सपेन्सेस मध्ये फर्निचर 53,250. सो टोटल डेप्रिसिएशन आलं 70,500. त्याच्यानंतर आहे 50% गव्हर्नमेंट ग्रँट शुड बी कॅपिटलाइज्ड. गव्हर्नमेंट ग्रँट लेस 50% कॅपिटलाइज्ड. अगेन इथे कुठे स्पेसिफिक रिझन दिलेलं आहे का? नाही दिलेलं. सो 43,250 आउटर कॉलम मध्ये फिगर आली. इथे कॅपिटल फंड मध्येच ऍड होणार स्पेसिफिक रिझन नसल्याने. गव्हर्नमेंट ग्रँट कॅपिटलाइज्ड अमाऊंट आहे 43,250. झालं. सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आल्या आहेत का? नाही आलेल्या आहेत. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स
9% बँक डिपॉझिट आहे, त्याचा आपल्याला वर्किंग नोट सेपरेट करायला लागणार आहे. मी इथे मध्ये करते हा, तुमच्या सोयीसाठी तुम्ही जरा बघा नीट ते. वर्किंग नोट नंबर 4 तुम्ही नीट करायचे, माझ्याकडे जागा नाहीये म्हणून मी इथे लिहिते. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. इंटरेस्ट किती येणार? फुल इयरचा इंटरेस्ट आधी कॅल्क्युलेट करायचा आहे. 1,50,000 वरती 9%. सो 1,50,000 इंटू 9% म्हणजे किती आले? 13,500. हम्म 13,500 हा टोटल इंटरेस्ट झाला इयरचा. पण रिसिव्ड इंटरेस्ट किती आहे? 12,750. रिसीट अँड पेमेंटच्या रिसीट साइडला ऑलरेडी रिसिव्ड म्हणून दिसतोय ना हा 12,750 हा ऑलरेडी रिसिव्ड आहे. याचा अर्थ जो डिफरन्स अमाऊंट आहे ती आउटस्टँडिंग आहे. सो इथे काय लिहायचं? लेस रिसिव्ड इन 18-19. ती अमाऊंट किती आहे? 12,750. ती लेस करूया आपण. 750 उरले. 750 ही काय आहे? आउटस्टँडिंग किंवा ऍक्र्यूड म्हणूयात आपण. 750 ची फक्त वर्किंग नोट करायची आहे, म्हणजे ऍडजस्टमेंट करायची आहे. आउटस्टँडिंग आहे म्हणजे ऍड करायचंय. ऍड ऍक्र्यूड फॉर 18-19 750. 13,500 टोटल इंटरेस्ट आला इयरली, जो आपण आधी कॅल्क्युलेट केला होता हा. 750 ची ऍडजस्टमेंट केली आहे. राईट इफेक्ट आहे. बँक डिपॉझिट्स मध्ये ऍड केलं तरी चालतं किंवा सेपरेटली इंटरेस्ट लिहिला तरी चालेल. इंटरेस्ट ऍक्र्यूड फॉर 18-19 750 हा ऍड केल्यानंतर 1,50,750 आउटर कॉलम मध्ये आले. आता चेक करा सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आलेल्या आहेत का? आल्या आहेत. बॅलन्स करून घेऊयात. इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स शीटला कॅपिटल फंडला ऍड लेस जे असेल सरप्लस डेफिसिट बॅलन्स शीट टॅली करून घेऊयात. इन्कम एक्सपेंडिचरला डेफिसिट आहे 1,10,500 चा. आपल्याला डोळ्यांनी दिसलं पाहिजे. डेबिट साइड मध्ये 1,26,70,000 ही हेवियर आहे. इथे फक्त 43-40 अशा फिगर्स आहेत. सो डेफिसिट आला 1,10,500 चा. डेफिसिट आहे म्हणजे इथे लेस करायला पाहिजे, म्हणून मी आधी कॅपिटल फंड मधले जे ऍडिशन्स होते त्यांची एक सब टोटल घेतली. त्यातनं 1,10,500 लेस करून आउटर कॉलम मध्ये कॅपिटल फंडची अमाऊंट घेतली. 16,38,750 या अमाऊंटला माझी बॅलन्स शीट टॅली झाली आहे. तुमची पण झालेली असणार आहे. हा प्रॉब्लेम HSC बोर्डाचा होता. तुम्हाला लेवल कळली का? किती डिफिकल्टी लेवलचे प्रॉब्लेम्स येतात? 12 मार्काचा प्रॉब्लेम आहे हा. हातचे मार्क आहेत. डोकं शांत ठेवून सगळ्या वर्किंग नोट पूर्ण करायच्या आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तुमचं सगळं टॅली होणार आहे. एकदा फक्त तुम्ही पॉझिटिव्हली सगळ्या फिगर्स नीट लिहायच्या, चेकिंग करायचं आहे. लिहितानाच मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत असते तुम्ही कसं चेक करा, अमाऊंट्स कशा चेक करायच्या. लक्षात आलं? या सगळ्या ट्रिक्स फॉलो करत जा, म्हणजे तुम्ही परत परत त्याच गोष्टी करायला आपल्याला वेळ मिळत नाही. कधी कधी पेपर पूर्ण झाला आणि वेळ मिळत नाही चेकिंग कसं करायचं ते. म्हणून त्याच वेळेला एंट्री करतानाच तुम्ही सॉल्व्ह करतानाच चेकिंग करत जा. ठीक आहे? आता तुम्हाला प्रॉब्लेम मी बोर्डाचा घेतलेला आहे. अजून मी बोर्डाचे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क म्हणून देते, ते करा. नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. ठीक आहे? तोपर्यंत